आणि गाईज पावसाळ्याला सुरुवात झाली, काल पाऊस वगैरे पडला. मी तर ह्या गोष्टी वाटच पाहत होतो की केव्हा पाऊस चालू होतोय, कारण आपल्याला जायचंय एका मस्त ठिकाणी. नमस्कार गाईज, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं समर्थ कांबळे आपल्या न्यू ब्रँड व्लॉग मध्ये. आणि गाईज पावसाळ्याला सुरुवात झाली, तर बघू शकता मागच्या साईडला खूप म्हणजे खूप काल पाऊस वगैरे पडला. मी तर ह्या गोष्टीची वाटच पाहत होतो की केव्हा पाऊस चालू होतोय, कारण आपल्याला जायचंय एका मस्त ठिकाणी पावसाळा चालू झाल्यानंतर ना. तर फायनली तो आता पाऊस वगैरे चालू झालाय. मागच्या साईडला बघू शकता पाणी वगैरे रानात साठलं होतं, जरा वाळायला लागले. आता काल खूप पाऊस वगैरे पडला, खूप म्हणजे खूप आभाळ वगैरे आलं होतं, विजा वगैरे खूप कडकडत होत्या. तर आता एकच आपल्याला आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला एक खतरनाक प्लेस वरती जायचंय. तर आणि त्यानंतर एक मी व्लॉग वगैरे बनवले, जंगलात वगैरे गेलेले. ते आता गेल्यानंतर ना झाडाला पाली वगैरे फुटली, जरा जास्त हिरवळ वगैरे आली, मग तिथे जाऊन व्हिडिओ वगैरे बनवायला खूप मस्त ठिकाण आहे ते, तुम्हाला देखील पाहायला भेटेल. आणि तिथे जाऊन आपल्याला 24 तास चॅलेंज करायला पाहिजे की नाही ते देखील कमेंट करून सांगा. बघूयात काय होतंय. तर सध्या जर पावसाळ्याची सुरुवात झाली आहे, कालच्यापासूनच आमच्या इकडे पाऊस वगैरे चालू झालाय. जसा दरवर्षी पाऊस वगैरे चालू होतो, आभाळ वगैरे यायला चालू झाले, ऊन वगैरे जास्त पडलं नाही, सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे. पावसाळा सुरू झालाय, पावसाळी सुरुवात चालू झाली. आम्ही ते क्रिकेट वगैरे खेळत होतो, रान वगैरे नांगरला असल्यामुळे मागच्या साईडला आता क्रिकेट खेळायचं बंद झालंय. सर्वांनी गाईज सपोर्ट दाखवा, चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा. आपण डेली ब्लॉगिंग करतोय, 1 महिन्याच्या वरती झाले डेली ब्लॉगिंगचे आपले. बघूयात काय होतंय, तर सर्वजणांनी सपोर्ट दाखवा. तर गाईज आता जाऊयात आपण घराकडे, जेवण वगैरे करूयात, बघूयात काय आजचा प्लॅन आहे. तर चला. आणि बघा ही पाणी वगैरे खूप साठलं होतं, आता ही वाळायला लागले, ऊन वगैरे थोडं थोडं पडायला लागले. त्यामुळे गाईज आम्ही मित्राची गाडी वगैरे पळवून घेऊन गेलो होतो, त्याचा ब्लॉग आपल्या चॅनलवरती अपलोड झालाय, तुम्ही जाऊन पाहू शकता. खूप म्हणजे खूप खतरनाक तो ब्लॉग आहे. थोडंसं या व्हिडिओवरती सर्वांनी प्रेम वगैरे दाखवा. 10 मिनिटाच्या वरती पहिल्यांदाच ब्लॉग टाकलाय मी, तर बघा कसा वाटतं. यूट्यूब चॅनलवरती आहे, चेकआउट जाऊन करा नक्की. तर गाईज आलोय घरापाशी, तर चला जेवण वगैरे करून घेऊयात. काही जेवण वगैरे केले, तर चला जाऊयात आता भुजिया कुरकुरे घेऊन या, कारण मला ती लय आवडते कुरकुरे जरा जास्त. तर बघूयात, चला तुम्हाला दाखवतो कसं आहे ती नेमकं. कुरकुरे वगैरे घेऊन येऊयात आणि बघूयात डोलारे भाऊ आपला कुठे गेलाय, काय आज सकाळपासून काय आलाच नाही माझ्याकडे. तर गाईच कुरकुरे घेतले बघा, असं असतं भुजिया कुरकुरे, शेंगा भुजिया. तर खायला एकच नंबर टेस्ट आहे गाईच, आणि यात प्रोटीन वगैरे जास्त असल्यामुळे जास्त करून खात असतो. तुम्हाला दाखवतो, मला घरी जाऊन दाखवतो तुम्हाला कसं आहे. आणि गाईज बघा, जाताना रस्त्यावरती इथलं भिताड पडले, तर हे कधी देखील कोणाच्या अंगावर देखील पडू शकतं. तर जरा इथून लांब न चालत जावा, जे गावातनं पाहता येते, कारण फुगले पूर्ण भिताड, कधी बी पडायला शकते. बघा गाईज आलोय घरी, पण आता लाईट गेली सगळीकडची. तर चला जाऊयात रानाकडे, आणि आपल्याला युट्यूबवरती लाईव्ह देखील जायचं आहे. तर चला सर्व सामान वगैरे घेऊया, ट्रायपॉड वगैरे, आणि जाऊयात सरळ राहणार. लाईटच नाही बघा, खांबावरती देखील लाईट नाही. तर गाईज चला जाऊयात. ट्रायपॉड घेतलाय, पॉवर बँक, फोनची केबल सगळं घेतलंय, पाण्याची बाटली पण घेतली. तर चला जाऊयात. तर गाईज बघू शकता तुम्ही, ऊन वगैरे थोडं थोडं पडायला लागले. प्रवीण वगैरे यायला लागलाय आपला भाऊ, त्याला म्हटलं ये, मी पण यायला लागलोय. काय आलोय रानात, आणि प्रवीणचा आज होता सीईटीचा पेपर, तर तो देखील जाऊन आलाय. तर बघूयात कसा गेला पेपर वगैरे, त्याला विचारूयात. बघूयात आपण, आपला देखील आहे 21 तारखेला, आणि युट्यूब वरती काय तर लाईव्ह जाणार आहे मी थोड्या वेळाने. आणि समोरच्या साईडला बघा सर्वीकडे पाणी वगैरे साठलं होतं, ते आता वाळायला लागले ऊन पडायला लागल्यामुळे. आणि गावात तर लाईटच गेले, काय दूरच चालले, 2-3 तास कंटिन्यू लाईट जाते. आणखीन पाणी वाळलं नाही बघा, खूप ओलं आहे इथे देखील. आणि मी लाईव्ह स्ट्रीम आहे का समोरच्या साईडला करत असतो बघा, तिथे चांगला व्ह्यू वगैरे आहे तिथे. तर गाईज चला बसूया तिथे आपण थोड्या वेळ. तर बघा अशा कुरकुरी आहे, भुजिया, शेंगा,
आणि ह्याच्या आतमध्ये बघा अशा प्रकारचे शेंगदाणे असतात. खायला एक नंबर आहे गाईज. प्रोटीन वगैरे आहे. निंबू फ्लेवर आहे. लिंबू वगैरे पिळता बघा आपण कशावरती यासारखं थोडं आंबट आंबट लागतं. टेस्टी छान आहे खायला. प्रवीण येतो म्हणला होता आणखीन येतोय. आणि पाण्याची बॉटल लाईव्ह स्ट्रीम करताना 1-2 तास लाईव्हवरती असतो, त्यासाठी पाण्याची बॉटल लागते. आता बघा ऊन वगैरे जास्तच पडायला लागले. थोडं सकाळपासून लय म्हणजे लय गरम व्हायला लागलं होतं घरी. लाईट पण गेली आहे. आणि लॉंग ट्रिपचं आपलं तुम्ही जास्त कमेंट केल्या नाहीत, तर लॉंग ट्रिपचा व्हिडिओ आहे चॅनलवरती, जाऊन बघा. कुठे जायला पाहिजे ते सांगा. आता काय बी नवीन निघायला लागले. पहिलं लहानपणी एवढं काय नव्हतं. पहिलं तुम्हाला माहीतच असेल लेमन गोळ्या यायच्या 1 रुपये 2, आणि तसलं घड्याळ्याचं गोळ्या यायच्या बघा. गोळ्या असायच्या, ती घड्याळ हातात घालायचं तसलं. मग कसा गेला CETचा पेपर? खूप चांगला गेला. आणि कसा होता एक्सपिरियन्स टॉप नॉच. काय पेपरचं लय अवघड असते प्रोसेस? नाही ना, मला माहीत नव्हतं काय ह्याचा पेपर आहे म्हणून. माझा देखील 21 तारखेला आहे. बघूयात काय होतंय काय नाही. आलं कुठं कळलं कुठं आलाय? सोलापूर. पास होतोय का नाही? होतोय. तर गाईज बघूयात आता आपलं काय होतंय. तर आता मी थोड्या वेळानं लाईव्हवरती जाणार आहे. तर डेली लाईव्ह करतोय. तुम्ही सर्वजण येत जा. दुपारी 3 नंतरनंच लाईव्हवरती असतोय, पण फिक्स टाईम नाही आणखीन ठरवला. बघूयात काय होतंय. टाईम वगैरे सांगतो तुम्हाला फिक्स नंतरनं. तर थोड्या वेळानं भेटतो गाईज तुम्हाला. गाईज लाईव्ह स्ट्रीम आपली सध्या कंप्लीट झाली आणि खूप भारी वाटलं तुमच्यासोबत बोलून. तर दररोज आपण लाईव्हवरती येतोय. तर सध्या 1.5 तास लाईव्ह स्ट्रीम केली आपण. तर सर्वजण आले होते, सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण डेली लाईव्ह स्ट्रीम करतोय. तर आता जाऊयात घराकडे. बघा मागच्या साईडला वातावरण वगैरे कसं झालंय. तर चला. इथे बसून लाईव्ह स्ट्रीम केली होती बघा, या झाडाखाली बसून. तर बघा इथे बसलो होतो करेक्ट. गाईज बघा मागच्या साईडला वातावरण वगैरे कसं झालंय. आणि तुमच्यासोबत बोलून गाईज खरंच बरं वाटलं. तर हा ब्लॉग आजचा उद्या येणार आहे, म्हणजे रविवारी. उद्या देखील लाईव्हवरती येणार आहे. तर ते देखील लाईव्ह पाहायला विसरू नका. सर्वांनी जॉईन व्हा, सर्वांना नोटिफिकेशन येऊन जाईल. तर बघा वातावरण मस्त झालंय. गाईज आलोय बघा घरी. तर बघू शकता तुम्ही. टाइम वगैरे बघा किती वाजले, 6 वाजता आलेत. तर चला फ्रेश वगैरे होऊन घेऊयात. तर गाईज फ्रेश वगैरे झालोय. आणि आता एका भावाची कमेंट आली होती लाईव्हवरती असताना की तुझ्याकडे घड्याळ वगैरे किती आहेत. माझ्याकडे आहेत 2-3 घड्याळ आहेत. तर त्यातलं बघ ही एक आहे. दुसरे काय दाखवतो तुला, टायमॅक्स कंपनीचं. तर बघ ही एक टायमॅक्स कंपनीचं अशा प्रकारची एक आहे. तर इथे बघ असं फोनचे कवर वगैरे पडलेत. तर तुला माझ्याकडे एक स्मार्ट वॉच एक आहे फायरबोर्ड्स कंपनीचं. दुसरे एक आहे. 2-3 घड्याळ आहेत. तुला नंतरच्या व्लॉगमध्ये दाखवतो. माझं स्मार्ट वॉच आहे ती भाऊ घालून गेलाय, लहान आहे ती. आणि दुसरी एक वॉच आहे ती माझ्या मित्राला दिली. तर जेव्हा ती माझ्याकडे येतील तेव्हा तुला दाखवतो सर्व काही डिटेलमध्ये घड्याळ माझ्याकडे कोणती आहेत आणि कुठली आहेत. तर चला आता जेवण वगैरे करून घेऊयात. गाईज जेवण वगैरे करून आलोय बाहेर. आणि बघू शकता अंधार वगैरे पडलाय पूर्ण. आणि आता टाइम झालाय बघा 7:20. तर ह्या ब्लॉगला तर एंड करतो. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय.